सासरवाडीमध्ये जावई गेल्याच्या नंतर एवढी सोय होणार नाही, तेवढी सोय मुंबईत आल्यावर एवढे समाज बांधव आपली सोय घेत आहेत. आणि हे बघा, हे ब्रश, हे कोलगेट, ही अंगाची साबण, कपड्याची साबण, पाऊस आला तर ही छत्री, हे काय आम्ही विकत घेतलेलं नाहीये, हे आमच्या समाज बांधवांनी आम्हाला पुरवलेलं आहे. आणि आपण आता आम्ही इथं झालं 8 दिवस झालेलो आहे, तिथं आलेलो आहे. जर आम्हाला एखाद्या वेळेस जर घरी जायचं काम पडलं तर कृपया करून आम्ही घरी येतो आणि तुम्ही इकडे या. पण आपल्याला हा लढा आता थांबवायचा नाहीये. आता हा अंतिम लढा आहे. इथं आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला गावाकडे जायचं नाही म्हणजे नाही. एक मराठा लाख मराठा. मागे बरो हम तुम्हारे साथ है. गावकड्याचे सर्व महिला बंधू भगिना मागा जेवढे आहे त्यांना आव्हान आहे की आपले सर्व समाज बांधव इकडे पुढे आलेले, तर आपण जर गरज पडली तर मागच्या कुणाच्या घरी राहिले त्यांना पुढे पाठवा. हे बघ गाव इकडे परत आल्यानंतर आणि शिदोरीची जर गरज पडली तर सगळ्यांनी सगळं हाताने जे मागचे बांधव येणार आहेत त्यांच्याजवळ शिदोरी इकडे आपल्या पुढे आलेल्या मराठा बांधवासाठी पुढे देण्याची कृपा करावी. कोणी एक चिवडा स्वरूपात, काही समजा जे गोष्ट 4-4 दिवस टिकतील अशा स्वरूपात वस्तू देण्याचा प्रयत्न करावा. भाकरी या स्वरूपात देऊन इथं खूप सध्या आलेले आहेत. फक्त 4-4-5-5 दिवस टिकतील किंवा वस्तू किंवा सामान अशा सगळे सर्व हाताने मारत गाव आपले बांधव इकडे लढत आहेत. मागील राहिलेल्या बांधवांनी म्हाताऱ्या माणसाने आपल्या फक्त गावाची काळजी घ्यावी आणि समोर बांधून आपण गावातील कोणीही आपल्या आलेल्या बांधवांना वापस येईल बोलू नये. जे गावात आहे त्यांना परत विनंती. एक मराठा लाख मराठा. जय शिवराय. हा आरक्षणाचा लढत असताना आम्ही कुठल्याही जाती धर्मावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊनच आमचे दादा हा लढा लढत आहेत. आणि दादा जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत इथून एकही मराठा बांधव जाणार नाही. आणि राहिलेले गावाकडे बांधव देखील इकडे आझाद मैदानाकडे येण्याच्या तयारीत आहेत प्रत्येक जण. आणि दादांनी सांगितलं की आता धोत्रावाले पण यायला लागलेत. धोत्रावालेच नाही तर मी ते सांगतो की फेट्यावाले सुद्धा तिकडून गावाकडनं निघालेले आहेत आणि पूर्ण तयारीनिशी निघालेले आहेत. आणि इथं राहिला विषय आमचा राहण्याचा खाण्याचा, इथले बांधव आणि गावाकडचे बांधव आमची चांगल्या पद्धतीने काळजी घेते. एक मराठा लाख मराठा लढा कायम राहणार आहे. दादा जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत आम्ही इथून एकही मराठा जाणार नाही. ज्यांना कुठला आजार वगैरे असेल म्हणजे पाय दुखणं, अंग दुखणं, सर्दी, खोकला, ताप, त्यांच्यासाठी आपल्या समाज बांधवांनी मेडिकलची व्यवस्था केलेली आहे आणि डॉक्टरांची व्यवस्था केलेली आहे. कुठलाही त्रास होणार नाही. आणि फ्रूट मध्ये सफरचंद आहे, पेरू आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, केळी आहे. आणि ज्यांना उपवास वगैरे असेल त्यांना आलू चिप्स आहे, फराळीची सुद्धा व्यवस्था आहे. साबुदाणा खिचडी सुद्धा इथे आहे. त्यामुळे इथं आल्याच्या नंतर कसलीच कमी पडणार नाही हे मी ठामपणे सांगतो. एक मराठा लाख मराठा. या ठिकाणी जे मीडिया आहे हा कालपासून पूर्णपणे विकला गेलेला आहे. हा फेक नरेटिव्ह तयार करत आहे जेणेकरून मनोज दादा जरांगे पाटील यांचं जे उपोषण आहे हे मोडीच निघालं पाहिजे. त्यामुळे सरकार नाना तऱ्हेने त्यासाठी कारण शोधायचा प्रयत्न करत आहे. काल मी न्यूज बघितली तेव्हा हायकोर्टापुढे महाधिवक्त्याचं म्हणणं काय होतं की तुम्ही अशा ऑर्डर पास करा की मुंबई खाली करावी मराठ्यांनी. म्हणजे या ठिकाणी सरकारला जो आरोप आहे त्यांच्या अंगावर नाही यायचा आहे, ते कोर्टावर ढकलायचं आहे. कोर्टाकडून आढळ मिळाली म्हणून आम्ही मराठ्यांवर वार केले किंवा मराठ्यांना हाकललं की त्यांना लाठीमार केला हे कारण त्यांना द्यायचंय. पण कोर्ट तसं म्हणण्यास कोर्टाने नकार दिलेला आहे. कोर्ट म्हणलं की तुम्ही तुमचं पहा, तुम्ही राज्य सरकार आहात, सुव्यवस्था ठेवण्याचं काम हे तुमचं आहे, अशी ऑर्डर आम्ही देऊ शकत नाही. पण आता 3 वाजता वगैरे परत एक सुनावणी आहे, बघूया काय होतंय ते. पण मला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे कारण मी न्यायदेवतेचा एक पाईक आहे. माझं नाव ऍडव्होकेट राहुल सिरसाट आहे. 10 ते 15 मेस मी एमपीएससीच्या दिलेले आहेत. ओबीसी कट ऑफ मी 4 वेळेस क्रॉस केलेला आहे, पण ओपनचा कट ऑफ क्रॉस करायला मला 2-3 मार्क नेहमी कमी पडलेले आहेत. नाहीतर आज माझी क्लास 2 ची पोस्ट फिक्स होती, आज मी एसपीओ असतो.
ते जे म्हणतायत ना हे हरामखोर भाडगो जे म्हणतायत ना की तुम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे, तर हरामखोरांनो ते नोकरीसाठी तर पाहिजेच. कारण एक लॉयर PSI होऊन जो इन्व्हेस्टिगेशन करू शकतो ना, तो BA झालेला 20 मार्क कमी घेतलेला करू शकत नाही. म्हणून आपल्याकडे बोंब आहे की गुन्हा झाल्यानंतर पोलीस येतात. अरे येणारच, ते मार्क कमी पडलेले लोक आहे ना, हे कशा इन्व्हेस्ट येणार आणि हे काय इन्व्हेस्टिगेशन करणार, काय करणार यांना पंचनामा, काय करणार यांना. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, जे फेक नरेटिव्ह पसरवलेले आहेत, तर मी आपले जे लोकल मीडिया आहे यांना कळकळीची विनंती करतो की हे जास्तीत जास्त गावापर्यंत पोहोचवा आणि गावातल्या प्रत्येकाला सांगा की मुंबईमध्ये कसल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास नाही. तुम्ही बिंदास या. ज्या मुंबईनं मराठ्यांना 2 दिवस उपाशी ठेवलं, त्या मुंबईला पुढचे 1 वर्ष अन्न पुरेल एवढं अन्न आपल्याकडे आहे. अख्खी मुंबई बसून जरी खाल्लं ना मुंबईला, तरी मराठा त्यांना. त्यामुळे प्रत्येक मराठ्याला कळकळीची विनंती करतो की जर हे शनिवारी तुमचे जसे गणपती पाण्यातले वर उठतील, तसं आपले ह्या गणपतीवर जी काही आत आलेली आहे, हा गणपती जो आपला काही पाण्यात बुडण्याची अवस्था झालेली आहे, 2 दिवस उपाशी राहून बघा तुमचे काय हाल होतील. काय एकदा फडणवीसांना मी विनंती करतोय, 2च दिवस उपाशी राहा बिना पाण्यात. आणि सदावर्तेला ऍडव्होकेट म्हणून माझा इशारा आहे, गाढव पाळणारा सदावर्ते गाढवासारखं बोलू नको. तुझी लायकी गाढवासारखीच आहे. ऍडव्होकेट म्हणून सांगतो, आमच्या वकील लोकांचं नाव खराब करू नको. अक्कल बिक्कल आहे का रे तुला भाडतो? काय म्हणतो तू? हा धनंजय मुंबईत कसा येतो मी बघतो. त्या बापाची मुंबई आहे का सातबारा आहे? अरे मुंबई मराठ्याची नाही, पुऱ्या देशाची आहे. पर प्रांतीयाला मुंबई रोखू शकली नाही. ही तर आपली 106 होतात मी गेले, त्याच्यात आमचा आजा पंधरा गेला असताना ना. तुझ्या आजी पंचायत दरोडे करून चोर होते रे भामट्या. तुला उदत्ती करून सांगायला बी लाज वाटत नाही चोर दरोडे कोण होते म्हणून. हा तू कधी गेले का 106 होतात मध्ये? याच्यानंतर का मराठ्यांना डुचलं तर याद रख. आणि कायद्यानुसार बोल. संविधान वाचलेला माणूस आहे तू, कॉन्स्टिट्यूशन तुला माहित आहे, प्रॅक्टिस करतोय. त्याच्यामुळे जरा तारतम्य ठेवून बोल की आपल्याला आर्टिकल 19 नुसार आंदोलन करण्याचा, सभा भरवण्याचा पण शांततेने अधिकार दिलेला आहे. त्याचं उल्लंघन आम्ही करत नाही. त्याच्यामुळे आम्हाला तो फंडामेंटल राईट आहे. त्याच्यानंतर बोलशील तर याद रख, गाठपत माझ्याशी आहे. तुमचा आमचा नाता काय? छत्रपती शिवाजी महाराज की परत सांगतो, SCBC मधून आरक्षण घेऊ नका. त्याचा बळी पडलेला मी साक्षात तुमच्या समोर आहे. 2015ला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या हरामखोरांनी पण असंच केलं होतं. एक तुथुरमुथुर JR काढला होता राज्यपालाच्या हस्ते, का तर येणाऱ्या निवडणुका त्यांना जिंकायच्या होत्या. त्याच्यानंतर प्री झाली, प्री मध्ये 16% आरक्षण देण्यात आलं. त्याच्यानंतर मेन्स झाली, मेन्सलाही ते आरक्षण लागू होतं. पण मेन्सचा रिझल्ट यायच्या अगोदर ST यायचा. हे जे आरक्षण आहे हे हायकोर्टाने रद्दबातल ठरवलं. 16% जे दिलेलं आरक्षण होतं ते ओपन मध्ये पकडलं गेलं आणि त्याच्यातून 3 मार्कातून नापास झालेलो मी तुमच्या समोर आहे. त्यामुळे SCBC टिकत नाही. फडणवीसांना माझं स्पष्ट म्हणणं आहे, SCBC देत आहे तर मग आम्हाला UPSCचं काय? कारण हे राज्यातलं देत आहे. माझा एक बांधव आहे, 3 वेळेस UPSCची परीक्षा पास झालाय. फक्त OBC नसल्यामुळे ते पुढची परीक्षा देऊ शकत नाही. त्याचं नाव आहे प्रदीप कदम, माझ्यासोबत आलेला आहे. या मुलांचं दुःख वेगळं आहे. नीटच्या एक्झाम मध्ये काय, SSCच्या एक्झाम मध्ये काय, मी काय म्हणतो शेकडो एक्झाम आहे केंद्राच्या, तिथं आरक्षण पुढे आपल्याला. SCBCचं काय खार घालायचं काय तिकडं? SCBC राज्यात आहे. आपल्याला नीट, JRE, SSC, स्टाफ सिलेक्शन, त्याच्यानंतर सगळे कर्नल गिरनल सगळे एक्झाम आपल्याला द्यायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला OBCच पाहिजे. मराठ्यांना OBCतून आरक्षण. परत एकदा कळकळीची विनंती करतो, बाबांनो यावेळेस का दिलं नाही तर डोक्यात ठेवा, डोक्यात. 132 आमदार आल्यामुळं यांना माज आलाय आणि ते तुम्ही मी दिलेल्या मतदानामुळे आहे. लक्षात घ्या, ही तुमच्याकडून माझ्याकडून झालेली चुकी आहे. जर यांनी दिलं नाही आरक्षण तर ही चुकी दुरुस्त करायची आपल्याला. लक्षात ठेवा, भावाला उभं करून त्याच्याबरोबर प्रचार करून त्याला पाडणारे लोक आहे आपण. हे तर कोण कुठले ना जातीचे ना पातीचे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हे परत चूक नको. जर आरक्षण नाही दिलं तर, आरक्षण दिलं फडणवीसांना डोक्यावर घेऊन मिळू. फडणवीसांचा पुतळा 10 फुटाचा पुतळा 10 फुटाचा फोटो आपल्या घरातलं की बाई आहे. भारतीय जनता पार्टीतील जे मराठा समाजाचे आमदार असतील, मंत्री असतील,
हे सरकारच्या बाजूने बोलत आहेत मात्र मराठ्यांच्या बाजूने बोलत नाही. तुम्हाला काय वाटतं? हा मग त्यांना सांगा हरामखोरांनो, जो समाजाचा होऊ शकत नाही तो गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा काय होणार आहे? जर तो समाजाचा होऊ शकत नाही तर तो कोणाचा होऊ शकत नाही. याच्यानंतर त्यांना निवडणुकीत उभा राहणे नाही. डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. आपल्या शिवाजी महाराजांचं वाक्य आहे, शत्रूंची संख्या मोजू नका, आपल्यातले गद्दार शोधा मोजा. अरे हे गद्दार हे सगळे 142 वॉर्निंग आहे त्यांना माझी. काल छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये छाती ठोकपणे त्यांनी सांगितलं, मी ओबीसीचा आमदार आहे, मी ओबीसीचा मंत्री आहे आणि ओबीसीच्या जीवावर आहे. बरोबर आहे. छगन भुजबळांचं हार्दिक अभिनंदन, आभार मानतो मी की तुमच्यासारखा एक बी नाही आमच्याकडे संड कोणी म्हणणार नाही की आम्ही मराठीचे आहे म्हणून, का आता फक्त आपल्याला मतदान पडणार नाही, काही पडणार नाही म्हणून. तुमच्या हार्दिक अभिनंदन म्हणा. तुम्ही तुमच्या समाजाची बाजू मांडताय, कारण तुमचं रक्त तुम्ही दाखवून देताय. आमचे मांडत नाही म्हणजे आमच्या रक्तात कुठेतरी राजकीय नेत्यांच्या खोट आहे. आमचा फक्त 4 ते 5 आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे. जोपर्यंत 100च्या वर पाठिंबा देत नाही, राजीनामे घेऊन बसत नाही, तोपर्यंत आरक्षण मिळत नाही. याच्यानंतर एकदा आपटायचं त्यांना, एकदा आपटायचं. अरे 10,000-20,000 कोटीच्या प्रॉपर्ट्या कामाला यांनी आपल्या जीवावर. कोणते बिझनेस केले यांनी? साले वक्र आणत होते, कोणी पानटपरीवर होतं, कोणी भाज्या विकत होतं. हा कोणता बिझनेस करते असे? अरे 30-30 वर्ष शिकून IAS व्हावं लागत. 200 करोडचा घोटाळा केला तर त्या IAS मागे चौकशी लागती. एका आमदारात 1000 मंत्र्याच्या मागे येडी पाहिली का तुम्ही? त्याची प्रॉपर्टी जप्त झाला घोटाळा पाहिली का तुम्ही? सगळी मिली बघत आहे. आपण सावध झालो पाहिजे आणि हा लोकल मीडिया मला माहित आहे, तो प्रत्येकाला सावध करण्यास खूप मदत करणार आहे. आपल्याला गरज नाही.